जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीमच्या जैन हिल्सच्या शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रांवर विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे। या ठिकाणचे शेती उपयोगी संशोधन, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी 12 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वच शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन हायटेक शेतीचे नवतंत्रज्ञान अनुभवलेच पाहिजे असे या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। काय आहे या ठिकाणी जाणून घेऊया। हे कांदे काय वाटलं आपल्याला? एकदम म्हणजे आतापर्यंत तुमच्या शेतीतला अनुभव आणि इथलं जे हे प्लॅन टेक्निकल केलेले जे पीक आहे त्याच्यामध्ये काय फरक वाटला? भरपूर चांगलं आहे आमच्यामध्ये। उत्पादनात फरक हा पडेल? पडेल जरूर 100% फरक पडेल। येतायचं का? लोकांना बरी माहिती वडील शेतकऱ्याने आधुनिक शेतीकडे यायला पाहिजे। कमीत कमी खर्चामध्ये भरपूर उत्पन्न निघू शकेल। बरोबर। तुमचं नाव सांग। काही कुठून आल्यात आपण आणि काय काय बघितलं इथं आपण? आम्ही शिरपूरून आलेलो काय काय बघितलं इथं? घरी आपण पारंपरिक शेती करतो, इथं आधुनिक पारंपरिक शेती शेती असते इकडे, सगळी आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान आहे सगळं। आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न आपल्याला कसं मिळेल हे त्यांनी दाखवलेलं आहे। आपला ग्रुप वगैरे आलाय का की फॅमिली? फॅमिली आहे। आपल्याला आवडलं तिथे प्लॅन केलेले आहे आणि ते तुम्ही आता यूज करणार आहात? आता आम्हाला कांदे आणि पपई बाबा। कुठून आले आपण? आम्ही करल्याहून शिंदखेडा तालुका शिंदखेडा तालुका। किती शेतकरी आले आपण? आणि आमच्या एका गावातून 7 आलो। 7 आले। इंद्रियाहून 20 जण आले, दुसऱ्याहून आले, साखरी तालुका आणि शिंदखेडा तालुका। की आपला जो केळीचा जिल्हा आहे, बरोबर, केळीचं उत्पादन होतं। पूर्वी खोड लावलं जायचं, पण आता जैन टिश्यू कल्चर रोपं तयार केली जातात। ती टिश्यू कल्चरची रोपं सुमारे 8 ते 9 महिने आपण त्याची निगराणी करतो, त्यांना वाढवतो, जोपासतो आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं होतं। आता टिश्यू कल्चरची रोपं का आणि पारंपरिक पद्धतीत पेक्षा आधुनिक पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती का करायची? आता बघा त्याचा फरक मी तुम्हाला सांगतो। पूर्वी खोडावरती जे रोप यायचं त्याचे 20 महिन्यानंतर केळी यायची। आता टिश्यू कल्चरचे हे जे रोप आहे 8-9 महिने ऑलरेडी आपण जतन केलेले, सांभाळलेले, त्यांना वाढवलेले 8-9 महिन्याचे रोप शेतात लावल्यावरती पुढच्या 9 महिन्यामध्येच केळी लागते। पूर्वी खोडाने लागवड केलेली त्याचा केळीची रास जी आहे 12-13 किलोच्या वरती येत नसे। आता टिश्यू कल्चरची ही जी केळी आहे ती 9 महिन्यात तर येतेच आणि एकसारखी येते, एकसारखं फळ असतं आणि त्याचं एक्सपोर्ट क्वालिटी असते। कोणत्याही झाडावर कमी जास्त फळ येत नाही आणि त्याची रास जी आहे 30 ते 35 किलो अशी असते। त्याच्यामुळे कुठे 10-12 किलो आणि कुठे 30-35 किलो। 9 महिना म्हणजे 9 महिने कमी झाले आणि उत्पादन जास्त वाढलं। किपिंग जी पद्धती आहे ती बदलवली, त्याचं टेक्नॉलॉजी आपण बदलवली, ठिबक सिंचन त्याच्यामध्ये अवलंबलं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा हा फायदा होतोच।